नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आज तळेगाव दाभाडे या ठिकाणी आपण आहोत. आपली आज तिसरी मुलाखत आहे महिला दिन विशेष म्हणून. आज आपल्यासोबत एक मॅडम आहेत. त्यांचा एक वेगळा जीवन प्रवास असणार आहे. नक्की त्यांनी कसा संघर्ष केला किंवा आज त्या कोणत्या पदावर किंवा काय काम करत आहेत याची माहिती घेण्यासाठी आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. थोडक्यात आपण त्यांच्याकडं त्यांची माहिती जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी सुवर्ण काकासाहेब वाळुंज. माझं माहेर जातेगाव पारनेर सुपा तालुका शिरूर जिल्हा अहमदनगर तिथे आहे. आणि माझं सासर जे आहे ते शिंदोडी तालुका शिरूर जिल्हा पुणे ते माझं सासर आहे. बरं, सध्या आपण काय करता आणि कुठे राहताय? सध्या मी तळेगाव दाभाडे इथे राहतीये. 2 वर्ष झाले मी इथे आहे. आणि याच्या आधी मी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे राहत होते. तिथे माझं 8 वर्ष मी तिथे राहत होते. तर सुरुवातीला माझं तिथे म्हणजे एक जॉब चालू होता मेडिकलवरती. मी फार्मासिस्ट केमिस्ट आहे. डी फार्मसी झाल्यामुळे मी मेडिकल मुलं लहान असल्यामुळे तिथे जॉब करत होते एका मेडिकलवरती. तर जॉब चालू असताना मग नंतर छोटा मुलगा तिथे घेऊन मी सांभाळत जॉब करत होते. नंतर पुढे जाऊन मोठा मुलगा स्कूलला घातल्यानंतर मी परत म्हणजे माझं स्वतःचं मेडिकल टाकण्याचं ठरवलं. त्यावेळी मी माझं स्वतःचं मेडिकल एक 7-8 वर्ष सर्व्हिस चांगली केली त्या मेडिकलमध्ये. त्यानंतर मध्यंतरी कोरोनाचा काळ आला. तर कोरोनाच्या काळामध्ये मास्क सॅनिटायझर हे खूप काही म्हणजे हे होतं, लोकांची एक गरज बनली होती. त्यावेळी ते कुठलाही मी जास्त म्हणजे भाव न घेता एक रिजनेबल दरामध्ये मी त्यांना ते पुरवठा केला कोरोनाच्या काळामध्ये. आणि बरेचसे पॉझिटिव्ह पेशंट पण माझ्या शेजारीच टेस्ट होत होत्या कोरोनाच्या. त्यांना देखील खूप मदत झालेली आहे. सोशल डिस्टन्स मेंटेन करून मस्त प्रकारे त्यांना असे मेडिसिन मी एकदम अल्प दरामध्ये पुरवलेले आहेत. त्या काळात माझी खरंच कोरोना पेशंटला खूप सेवा झाली. कोरोना काळाचा तुम्ही आता एक विषय निघाला, कोरोना काळाची आठवण तुम्हाला काय सांगता? म्हणजे अनेक त्यावेळेस जनजीवन विस्कळीत झालेलं आढळलं होतं. तर त्यावेळेस तुमचं मेडिकल होतं. मग त्यावेळेस काय कटू आठवण काय आली किंवा एखाद्या इमर्जन्सी आले आणि तुम्ही त्यांच्याकडनं काही मदत झाली नाही किंवा असं काही घडलंय का? हां, म्हणजे कसं आहे की कोरोना काळामध्ये लॉकडाऊन होतं. परमिशन तर बाहेर नव्हतीच, कडक लॉकडाऊन होतं. त्या काळात भरपूर पेशंट असे काही गरोदर स्त्रिया देखील पॉझिटिव्ह सापडत होत्या. तर त्यावेळी त्यांना कोणी हॉस्पिटल घ्यायला नकार देत होते. पण त्या काळात आपण कॉल केल्यानंतर बरेचसे डॉक्टरांनी त्यांना ते घेतलं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये पण चांगलं ट्रीटमेंट दिलं आणि त्या पण व्यवस्थित होऊन सगळं पुढे नॉर्मल त्यांचं जीवन पण झालेलं. आणि बरेचसे म्हणजे पॉझिटिव्ह पेशंटला पण आधार देण्याचं काम पण फार्मासिस्ट केमिस्ट या मेडिकलवाल्या लोकांनी केलेलं आहे त्या काळामध्ये. आणि त्यामुळे त्यांना एक मनाचं नाही का आधार दिल्यानंतर ते खचले नाहीत पेशंट, बरेचसे पॉझिटिव्ह पेशंट. सोशल डिस्टन्स मेंटेन करून आम्ही त्यांना कुठलाही दुरावा न ठेवता एकदम खंबीरपणे कसं त्याला सामोरं जायचं, काय करायचं न घाबरता हे आम्ही त्यांना सांगितलं. आणि बरेचसे पेशंट त्याच्यातून एकदम रिकवर छान झाले. आणि त्यांना एक मनाचा दिलासा मिळाला की हे काही इतकी गंभीर नाही आहे, काळजी घेतली तर कोरोनातून आपण चांगल्या प्रकारे वाचू शकतो. बालपण कुठे गेलं आणि माहेर कोणतं आपलं? माझं माहेर आहे ते जातेगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, म्हणजे राळेगण सिद्धी अण्णा हजारेंच्या गावाजवळ आहे. आणि माझं बालपण जे आहे ते पप्पा माझे चंद्रकांत सीताराम ढोरमले हे गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला होते, म्हणजे की इरिगेशन डिपार्टमेंट. तर त्या सर्व्हिसमुळे आम्ही बेलवंडी तालुका शिरूर जिल्हा पुणे जिल्हा अहमदनगर इथे राहत होतो. तर माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण माझं रयत शिक्षण संस्था बेलवंडी इथे झालं. कर्मवीर भाऊराव पाटलांचं ते विद्यालय आहे. एकदम सुंदर असं मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालं. आणि त्यावेळेचं शिक्षण पण एकदम म्हणजे खरंच शिक्षण होतं. आठवण सांगता येईल का तुम्हाला? म्हणजे पहिली ते कितवीपर्यंत तिथे होते तुम्ही? 1ली ते 10वी पर्यंत माझं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्येच झालं. आणि आठवण म्हणजे अगदी शिक्षक पण शिकवायला एकदम मस्त होते. आणि कळायचं लगेच. मराठी मीडियम असलं तरी असं काही जाणवलं नाही की आपल्याला कुठेतरी कमतरता शिक्षणात राहिली. काय सगळंच बेस त्यांनी. साधारण साल कोणतं होतं त्यावेळेस, काय सांगू शकता? साल साधारण ते होतं 90 सालाच्या आसपास होतं ते. तर त्यावेळेस मस्त सगळे एकत्र येऊन 10 ते 5 आमची शाळा असायची. सगळे सर अगदी सुंदर विषयाला व्यवस्थित शिकवायला होते. कन्सेप्ट क्लिअर असायचे सगळे. आत्तासारखी एवढी फी वगैरे नसायची तेव्हा. आणि खूप सारे कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांना म्हणजे गुणांना कलागुणांना वाव मिळावा म्हणून व्हायच्या. तर एक असं आठवतं की एका कॉम्पिटिशनमध्ये मला म्हणजे अपेक्षित पण नव्हतं की मी चित्रकला स्पर्धा, त्यानंतर निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा हे आपलं पार्टिसिपेट म्हणून मी दिल्या होत्या. परंतु सगळ्यामध्ये माझा नंबर येऊन मला एकाच दिवशी 4 प्रमाणपत्र
मिळाले होते. तो नक्कीच, माझा नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा रयत शिक्षण संस्थेमधला अनुभव राहिला आणि आनंद राहिला. आणि तिथून पुढे खरं आपल्यात काहीतरी वेगळं आहे, कलागुण आहेत याचं म्हणजे एक पॉझिटिव्हिटी बनत गेली. आणि पुढचं शिक्षण मग माझं 11वी 12वी बारामती इथे झालं, शरदचंद्रजी पवार यांच्या विद्याप्रतिष्ठान या कॉलेजमध्ये. बरं, शाळेतील शिक्षक कोण होते, मुख्याध्यापक शिक्षक, काय नाव आठवतात का? हां, तर त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक हे चेमटे सर होते. खूप छान त्यांचा असं सगळ्या मुलांना नेहमीच म्हणजे सल्ला असायचा की तुम्ही एक अभ्यास करण्याची पद्धत, चांगले सवयी वगैरे व्यवस्थापन सर छान सांगायचे. त्याच्यामुळे आम्ही घडलो असं म्हणायला हरकत नाही. सध्या आपण काय करताय? सध्या मी फार्मसिस्ट आहे, म्हणजे फार्मसी झालेलं आहे, D.Pharmacy माझं. तर फार्मसी माझं कर्नाटक बेळगाव इथे झालं. तर तिकडून आल्यानंतर इकडे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करून आम्हाला एक लायसन मिळतं मेडिसिनचं. त्यानंतर मी इकडे करून घेतलं रजिस्ट्रेशन. आणि माझं मेडिकल सुरुवातीला मी मेडिकलमध्ये जॉब केला, कारण एक्सपिरियन्स होणं खूप महत्त्वाचं असतं. प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली डिफरंट असतो. तर ते शिरूरला मी सुखकर्ता मेडिकल म्हणून मोठं आहे स्टँडला, तर तिथे मी प्रॅक्टिस केली मेडिकलची. तिथून सगळे मला औषधं वगैरे चांगले म्हणजे माहिती झाल्यानंतर मग मी काही दिवस थोडंसं संसाराला हातभार, त्यावेळी मिस्टरांना पेमेंट फार कमी होतं, म्हणून असं ठरवलं की घरात बसण्यापेक्षा काहीतरी करूया. मग मी जॉब करायचं ठरवलं मेडिकलमध्ये. मग जॉबला जाताना आता एक सगळ्याच लेडीजची अडचण असते ती म्हणजे लहान मूल. पण हरकत नाही, मला अशी परमिशन मिळाली होती की मॅडम तुम्ही लहान मुलं घेऊन पण जॉब करू शकता. मग मी 7 महिन्याचं बाळ घेऊन मेडिकलला जॉब स्टार्ट केला. त्यावेळी मेडिकलमध्ये मी वॉकर नेऊन ठेवलेलं, त्यावेळी त्याला उभं राहता येत नव्हतं. मग पेशंट आले, पेशंट देईपर्यंत बाळाला वॉकरमध्ये ठेवून मी पेशंटची सर्व्हिस केली. आणि कॉम्प्युटर्स बिल वगैरे मारल्यानंतर बाळाला पुन्हा लक्ष देणं स्टार्ट. अशा पद्धतीने मी ते बाळ तिथे मेडिकलमध्ये म्हणजे छान हे झालं. बाळाकडे लक्ष देऊन मला जॉब करणं शक्य झालं आणि संसाराला देखील थोडाफार हातभार झाला. त्यावेळी आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत होतो. तर असं कुठेतरी जाणवलं की फुलाची पाकळी आपण मिस्टरांना थोडासा हातभार लावून आपण प्रगती करू शकतो असं त्यावेळी वाटत होतं. म्हणून मी ते करत गेले. आणि वेळ न घालवता मी जॉब 8-10 वर्ष केल्यानंतर आम्ही स्वतःच्या फ्लॅट 1 BHK फ्लॅट खरेदी केला. म्हणजे शिक्रापूर येथे ग्रीनवूड सोसायटीमध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी केला. मग ते माझं पहिलं घर ठरलं आयुष्यातलं, म्हणजे स्वप्नांची पूर्ती थोडक्यात कष्ट केल्यावर मिळतं. आणि एकट्या मिस्टरांच्या पगारावर अवलंबून राहण्यापेक्षा लेडीजने थोडंसं, मला असं वाटतं, फुलाची पाकळी आपल्यातली गुण ओळखून पुढे येऊन थोडासा हातभार लावायला काही हरकत नाही आहे. आणि तेच एज असतं आपलं कष्ट करण्याचं. आता तळेगावात आपण येऊन किती वर्ष झालीत? तळेगावमध्ये येऊन मला आता 2 वर्ष कंप्लीट झाले. तळेगावात येण्याचं कारण काय घडलं आपलं? तळेगाव मध्ये येण्याचे 2 कारणं घडले. एक म्हणजे मोठा मुलगा इंजिनिअरिंगला तळेगावच्या DY पाटील आंबीला त्याचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी नंबर लागला आणि 1 वर्ष तो हॉस्टेलला होता. दुसरं म्हणजे 1 वर्षानंतर परत मिस्टरांचा जॉब चेंज झाला आणि तो पण तिथे तळेगावमध्येच म्हणजे नवला कुंभऱ्यामध्ये फिनोलेक्स पाईपमध्ये लागला. मग अशी 2 कारणं असल्यामुळे अपडाऊन करणं पण त्यांना खूप लांब पडत होतं. मग दोन्ही कारणामुळे मी तळेगावला येण्याचा निर्णय घेतला. बरं, शिरूर आणि तळेगाव, शिक्रापूर तळेगाव म्हणजे काय फरक जाणवतो तुम्हाला? शिक्रापूर आणि तळेगाव असं आहे की शिक्रापूर पण छान होतं, म्हणजे की तिथे पण माझं एक अस्तित्व होतं स्वतःचं. असं 14 वर्ष मेडिकल चालवल्यामुळे मला खूप छान ते गाव आपलंसं झालं होतं, छान ओळखी वगैरे वाढून. आणि एक प्रतिष्ठा जी म्हणतो ना, एखाद्या लेडीजने घर सोडून काहीतरी केल्यावर बिझनेस मिळते, ते खूप होतं. आणि इकडे तळेगावला आल्यावर मेन म्हणजे महत्त्वाचं मला काय आवडलं तर खूप इथलं निसर्गरम्य परिसर मला आवडला. आणि आजूबाजूला जे पर्यटन स्थळं आहेत ना, ते अगदी थोड्या अंतरावर 10 किलोमीटरच्या आतमध्येच आहे असं म्हणता येईल. म्हणजे की बिर्ला गणपती म्हणा किंवा पार्श्वप्रज्ञाला एक मंदिर आहे सुंदर, बालाजी मंदिर आपलं आहे यशवंतनगरला. तर काही उद्यानं खूप छान तळेगावला आहेत. आणि पोल्युशनच्या बाबतीत म्हणाल तर तळेगाव खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. पोल्युशन इथे वाटत नाही, त्यामुळे छान शांत. आणखी काय तळेगावात बदल व्हावा असं आपल्याला वाटतं? थोडंसं समस्या काय जाणवतात? छान तर आहेच. तळेगावमध्ये समस्या अशी जाणवते की ट्रॅफिक खूप होत आहे तळेगावमध्ये. तर मला असं वाटतं ही ट्रॅफिकची जी समस्या आहे तळेगावमधली, ती कुठेतरी थोडंसं लक्ष देऊन जर सोडवली तर खरंच तळेगावलांचा प्रश्न सुटेल आणि अजूनही तळेगावला खूप मोठा म्हणजे आदर्श बनायला मदत होईल. कारण की बरेचसे मुंबईकर जे आहेत, पुणेकर म्हणा, मुंबईकर गर्दीच्या गजबजीच्या परिसरामधून अलीकडे येऊन थोडेसे शांत ते एरियामध्ये तळेगाव त्यांनी सर्च केलेला आहे आणि राहतात बरेचसे ज्येष्ठ नागरिक इथे.
तर मला असं वाटतं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक काहीतरी, आणि एक समस्या म्हणजे आपलं वाहतूक कोंडी जर सोडवली तर नक्कीच तळेगाव खूप आदर्श बनायला अजून चांगलं बरं, मदत तर होईल असं तळेगावमध्ये मला सध्या वाटतं. आपला काय व्यवसाय चालू आहे आणि कसा तुम्ही हँडल करता? तळेगावमध्ये माझं म्हणजे घरी बसण्याची कधी मला सवय नव्हती, तर मग नेहमीच काहीतरी चालू राहिलं. मग माझं एक आता साडी सेलिंगचा एक माझा बिझनेस आहे. मी डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट साड्या घेते आणि महिलांना त्या सप्लाय करते. बऱ्याचशा महिला त्या साड्या माझ्याकडून घेऊन रिसेलिंगचा सुद्धा बिझनेस करतात, कारण त्या साड्या मी खूप रिजनेबलमध्ये त्यांना सप्लाय करते आणि न्यू पॅटर्न असतात, त्यामुळे त्या महिलांना आवडतात आणि छान मला सपोर्ट मिळाला. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे एक स्मार्टेक सोल्युशन नावाने मी एक थोडंसं इलेक्ट्रिक कामं पण घेतो आम्ही, म्हणजे की जसे इन्व्हर्टर लावणं किंवा काही छोटी मोठी इलेक्ट्रिक कामं असतील, फिल्टर लावणं, वॉटर फिल्टर, तर अशी कामं देखील आम्ही घेतो. म्हणजे ते देखील माझ्या घरातून 2 बिझनेस चालू आहेत असे. म्हणजे हे जे बिझनेस आहे ते घरातूनच चालू होतं? घरातूनच बरं, चालू आता आहे. लवकरच महिला दिन येतोय, त्या अनुषंगाने आपण महिलांना काय संदेश द्याल आपल्या भाषेत? हां, तर महिलांना मी हा संदेश देईल. तर सर्वात प्रथम 8 मार्च महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझा खूप खूप शुभेच्छा. पण संदेश असा राहील की तुम्ही घरात 4 भिंतीच्या आत न बसता प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी असे गुणधर्म असतात, आपल्या आतल्या कलागुणांना तुम्ही वाव द्या आणि ओळखा आपल्यात काय गुण आहेत, त्याच्यातून बाहेर पडा आणि कुठेतरी एखादा जॉब बघा किंवा उद्योजककडे ते वळवा, कुठेतरी बिझनेस करा. कुठल्याही कामाला कमी लेखायचं नाही आणि बिझनेस हा सुरुवात शून्यापासूनच होत असते, पण हळूहळू जसं आपले वर्ष पुढे जातात तसा बिझनेस वाढत जातो. हा मी स्वतः अनुभवलेला आहे. आणि आता मी तळेगावमध्ये देखील बिझनेस छोटे मोठे करून एक दुसरा फ्लॅट घेतलेला आहे. नंतर मी MIDC मध्ये पण जागा घेतलेली आहे. असं मला अनुभव येतो की कुठल्याही लेडीजने मिस्टरनं थोडासा हातभार जर दिला तर नक्कीच फुलाची पाकळी याप्रमाणे हळूहळू आपण पुढे जातो, संसारही पुढे जातो आणि आपले म्हणजे आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यास मदत होते. आणि लेडीजला अजून एक सल्ला आहे की लेडीजने फक्त कामाकडे पण लक्ष देऊ, म्हणजे मुलांकडे पण आजकालच्या स्मार्टफोनच्या काळामध्ये फोन दिला आपण कुठलं तरी काम करतोय हे न करता मुलांकडे फोन देऊ नका. स्मार्टफोन लहान मुलांकडे त्यांना कुठल्या तरी फिजिकली म्हणजे गेम वगैरे द्या खेळायला वगैरे, त्याच्यामध्ये गुंतवा, मोबाईलपासून दूर ठेवा आणि मुलं छान त्यांच्यावर संस्कार करून मग आपला बिझनेस आपण सांभाळा किंवा एखादा जॉब सांभाळा. म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष न होता हे करा, कारण स्त्रीच्याच हातात सगळं आहे, कुटुंबाचा एक कणा. म्हणून मी सांगेल की सगळ्यांनी 4 भिंतीच्या बाहेर या, थोडंसं बाहेरचं जग बघा, नक्कीच आपली टॅलेंटशीत भर पडतो आणि आपले एक स्वतःचं अस्तित्व निर्माण होतं आणि नक्की एक नवीन ओळख आपल्याला मिळते. किती मिस्टरांचं असलं तरी एक स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण की आता एक नवीन उदाहरण आहे आपल्या पुढे, सुनेत्राताई. त्या पण एक लेडीजच आहेत ना, पण कुठेतरी खचून न जाता त्या पुढे आल्या, सावरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं लेडीजने थोडासा आदर्श घ्यायला हरकत नाही. मला असं वाटतं खंबीर बना, संकट तर येतच राहतील पण त्यातून लेडीज खंबीर असेल तर सगळं पेलू शकते, कुटुंबाला चांगलं सांभाळू शकते असं मला वाटतं. आणि हां, लेडीजने व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका मला असं वाटतं. आणि आजकालच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये मुलांनाही फास्ट फूड देऊ नका, हेल्दी द्या. पराठे, ग्रीन व्हेजिटेबल, कडधान्य असं दिलं तर ते जास्त बेटर आहे, कारण की झाले काय दुनिया सगळी फास्ट फूडच्या मागे, तर ते आपणच आपल्या मुलांना विष चारण्यासारखं झालेलं आहे. वातावरण खूपच दूषित आहे. तर आपण आपल्या मुलांना भाजीपोळीची सवय लावा, पराठेमध्ये भाज्या घाला, ते त्यांना खाऊ घाला, त्यांचेही आरोग्य जपा, स्वतःचंही जपा. आणि लेडीजने व्यायाम नक्कीच स्वतःसाठी एक तास किंवा अर्धा तास नक्की काढला पाहिजे मला असं वाटतं. कारण ओव्हर वेट लॉस म्हणजे वेट असणं, ओव्हर वेट असणं म्हणजे आपल्याला खूप आजारांना आमंत्रण असतं, हे कुठंतरी भान पाहिजे महिलांना. त्यामुळे त्यांनी स्वतःचं थोडंसं डाएट फॉलो करून व्यवस्थित आहार हेल्दी घेऊन त्यांचं वजनाकडे दुर्लक्ष न करता आरोग्य पण महिलांनी सांभाळायला पाहिजे, कारण आरोग्य आहे तर आपलं काम आहे आणि तरच आपण आहोत. धन्यवाद असं मॅडम, मला खूप छान माहिती दिली. धन्यवाद. थँक्यू सर.